हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ मायेसाठी यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 9. रश्मी बराच वेळ तशीच बसून राहिली होती. भावनेच्या भरात आपल्या हातून मोठा प्रमाद घडला आहे ही जाणीव तिचं अंतःकरण कुरतडीत राहिली होती. ती टोचणी शेवटी तिला असह्य झाली तेव्हा ती उठली. चंद्रप्रकाश त्याच्या खोलीत होता. तिने दार ठोठावलं. आत ये, त्याचा आवाज आला. ती आत शिरली. काय आहे? त्यानं करड्या स्वरात प्रश्न केला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, ती म्हणाली. बोलण्यासारखं काय आहे आता? पुष्कळ आहे. आधी मला तुमची माफी मागायची आहे. चोर म्हटल्याबद्दल? होय. तुम्हाला राग येणं स्वाभाविक होतं, पण माझीही काही बाजू आहे याचाही तुम्ही विचार करायला हवा का? मी स्पष्टीकरण केल्यावर तुम्ही तसं म्हणणार नाही. हां. तिनं भराभर सगळं कसं विपरीत घडत गेलं ते सांगितलं. आणि यावरून तुला हवा तसा निष्कर्ष काढलास. छान. त्यावेळी तू माझा विचार केलास? तसा विचार करण्याची गरजच वाटली नाही तुला. तुझा माझ्यावर विश्वास आहे असं गृहीत धरलं मी. त्याला तुझ्या या वागण्यानं तडा गेला. महेंदळे घराणं फार माणी आहे. या घराण्यातील माणसांना स्वतःवर अविश्वास दाखवला गेला तर तो सहन होत नाही. कळलं? तुला जे सांगायचं होतं ते तू सांगितलं. मीही मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. बस. संपलं. तू जाऊ शकतेस. म्हणजे तुमचा माझ्यावर अद्याप राग आहे? नाही, राग तुमच्यावर नाही. माझा माझ्यावरच राग आहे. कारण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी स्वतःला बुद्धिमान समजत असूनही तुम्हाला राग आला माझा कारण मी तुमच्याविषयी गैरसमज करून घेतला म्हणून. पण तुम्हीही सुलभाविषयी असाच गैरसमज करून घेतलात. ती माझी बहीण आहे. म्हणूनच ते अधिक आक्षेपार्ह आहे. नाही, त्यामुळेच ते अधिक योग्य आहे. त्या अंगठीखेरीज इतर कशाची चोरी केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर केला असता तर वेगळं. पण मला अतिशय प्रिय असलेल्या बहिणीवर मी जाणून बुजून अन्याय केल्याचा आरोप केला. तो अतिशय हीन पातळीवरचा होता. ते खरं नाही असं पटवण्याचा मी खूप प्रयत्न केला मनाशी. पण सुलभाच्या संदिग्ध बोलण्यानं तो प्रयत्न सपशेल उधळला गेला. म्हणूनच मला त्याची रुखरुख लागली. तुम्ही सरळ सरळ का विचारलं नाही मला? कसं विचारणार? तुम्हाला कसली भीती वाटली? मी ते सरळ कबूल करून टाकीन याची, की मी ते दडवण्यासाठी तुमचा खून करील अशी? नाही, तसं नाही, ती म्हणाली. मग चालू पडा इथून. सॉरी, मी तुम्हाला अस्वस्थ केलं. चुकलंच माझं, ती म्हणाली आणि खोली बाहेर पडली. पण त्याची दृष्टी आपल्यावर खिळून राहिली आहे याची तिला कल्पनाच नव्हती. घरात बसणं अशक्य झालं. तशी ती मोहनला भेटण्यासाठी त्याच्या हॉटेलवर गेली. काय गं, काय झालं? तिचा उतारलेला चेहरा पाहून त्यानं विचारलं. तिनं काय घडलं ते त्याला सांगितलं. जे झालं ते ऐकून बरं झालं. तू त्या लफड्यातून सुटलीस आणि मुख्य म्हणजे सुलभावर त्यांनी राग धरला नाही. ती बिचारी आता सुखी होईल. आपला अंदाज चुकला हेही बरं झालं. कारण तो तसा असेल असं वाटत नव्हतं मला. तरीही तू मला पुष्टी दिलीस. ते त्याच्याविषयी तुझं मत कलुषित व्हावं म्हणून. तो चांगलाच चिडला असेल आता. त्याला चिडण्याचा अधिकार आहेच. मीच चूक केली. चूक कळली हे बरं झालं. आता तरी शहाणी हो आणि माझ्याबरोबर मुंबईला चल. झालं तितकं बस झालं. आता तो सतत पाणउतारा करील तुझा. तो तसं करणार नाही. तो केवळ उपेक्षा करील. ती तरी तू का सोसावी? अश्विनीलाही ते पटेल. बस हा विषय पुरे. मग तुझ्याजवळ आता काय बोलू ग मी? तुझ्या वाचून ते पाठ आहे मला. त्याची उजळणी नको. ठीक आहे, अर्थ कळला मला. तुला मी नको आहे. मित्र म्हणून हवा आहे. चल आपण कुठंतरी फिरून येऊ. तिचा अंदाज अचूक ठरला होता. चंद्रप्रकाश तिची उपेक्षा करीत होता. तिचा पाणउतारा करण्याचा त्याने एकदाही प्रयत्न केला नव्हता. मोहन 8 दिवस संपताच मुंबईला निघून गेला होता. त्याचाही विरंगुळा सरला होता. ती अधिक अधिक अश्विनीच्या सानिध्यात राहू लागली. पण त्याच वेळी भानुप्रताप आणि अश्विनी दुरावा होत आहे हे तिच्या लक्षात आलं होतं आणि त्याची परिणती कडाक्याच्या भांडणात होत होती. ही सारी परिस्थिती रश्मीला असह्य होत होती. पण अश्विनीला मूल होईपर्यंत ती इथून हलूही शकत नव्हती. पण परिस्थिती तिच्या मनावरचा ताण अधिकच वाढवीत होती. त्यामुळे ती काहीशी एकलकोंडी बनू लागली. तासनतास बागेत जाऊन बसू लागली. त्या दिवशी ती अशीच बागेत बसली होती.
उन्हाच्या गरम झळांनी तिला सुस्ती आली आणि आणि आपोआपच तिनं डोळे मिटले. कितीतरी वेळ ती तशीच झोपून होती. तिला जाग आली तेव्हा संध्याकाळच्या सावल्या पसरू लागल्या होत्या. तिच्या घशाला विलक्षण कोरड पडली होती. ती झटक्यात उठली आणि आपल्याला चक्कर येत आहे हे तिला जाणवलं. तिनं कपाळावरून हात फिरवला. ते घामानं थबथबलेलं होतं. ती घराच्या दिशेने जाऊ लागली. पण आपल्याला तसं करणं जमेल असं तिला वाटेना. ती असहाय्य होऊन खाली बसली. तिच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. समोरून कुणीतरी येत आहे हे तिला जाणवलं. पण ते कोण आहे हे मात्र डोळ्यापुढे अंधारी आल्या कारणानं तिला कळलं नव्हतं. कोण आहे? तिनं क्षीण स्वरात प्रश्न केला. अरे देवा! चंद्रप्रकाश म्हणाला. तू अशी काय दिसते आहेस? नाही. तिनं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या ओठावाटे काहीच उमटलं नाही. बापरे! तो म्हणाला आणि चटकन वाकून त्यानं तिला उचललं आणि तो घराच्या दिशेने निघाला. तिला तेवढंच जाणवलं होतं. ती सावध झाली तेव्हा आपण कुठे आहोत हेच तिला कळेना. सावध झाल्यावर तिनं बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या ओठातून शब्द फुटेना. ती मिसमिसत्या डोळ्यांनी पाहत राहिली. थँक गॉड! तिच्या कॉटपाशी उभी असलेली नर्स चित्कारली. म्हणजे शेवटी अडखळत तिनं विचारलं, तुम्ही बेशुद्ध होतात सतत 10 दिवस. बापरे! कसं तरी म्हणाली. तुमच्या अंगात अजिबात शक्ती नाही. ती नर्स म्हणाली. तुम्ही दूध घ्या म्हणजे थोडं बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही केवळ सलाईन आणि इंजेक्शनवर होतात. तुम्ही मराठी आहात? हो, दिल्लीहून खास आले मी. तुमच्याकरिता मिस्टर मेहेंदळेंनी आणले मला दिल्लीहून. तुम्ही आता बोलू नका. मी दूध आणेपर्यंत तुम्ही पडून राहा. तिने डोळे मिटून घेतले. पण तिच्या मनात मात्र विचार सुरू होते. त्यानं आपल्यासाठी इतकं का करावं हे तिला उलगडत नव्हतं. पण त्यामुळे मात्र तिच्या मनाला खूप स्वस्थता लाभली. हळूहळू तिची प्रकृती सुधारू लागली आणि अश्विनी तिला भेटायला आली. अश्विनीला पाहताच तिला खूप आनंद झाला. अंथरुणावर पडून खूप दिवस झालेत असं वाटू लागले मला. कसल्या भलत्या वेळी आजारी पडले ग मी. तुला माझी गरज असताना उलट तुलाच माझी काळजी करावी लागली ना. ते विसर आणि आता लवकर बरी हो. केवढं घाबरवलंस तू आम्हाला. अश्विनी हसत म्हणाली. थोडं बरं वाटल्यावर तिला घरी आणण्यात आलं. हळूहळू तिच्या अंगात शक्ती आली आणि एक दिवस आपण जेवणासाठी खाली येणार असं तिनं जाहीर केलं. त्याप्रमाणे दिवस ठरला. ती बरी झाली म्हणून मुद्दाम गोडधोड करण्यात आलं. दिल्लीला कामासाठी गेलेले भानुप्रताप व चंद्रप्रकाश मुद्दाम या समारंभासाठी घरी परत आले. आजारामुळे आपली प्रकृती खूपच खालावली आहे याची खूप खंत वाटत होती तिला. बाकी सारे मात्र खुश होते. तू सुधारलीस याचा खूप आनंद झालाय आम्हाला, अवंतिकाबाई म्हणाल्या. आम्हाला खूप काळजी वाटत होती. ती सुलभाच्या शेजारी बसली होती. समोर नेमका चंद्रप्रकाश बसला होता. त्याची नजर तिच्यावर रोखली गेली होती. ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिला ते जमत नव्हतं. जेवण सुग्रास असूनही तिला ते जात नव्हतं. तू काहीच जेवत नाही रश्मी, अवंतिकाबाई म्हणाल्या. बाकी तू नुकतीच आजारातून उठली आहे. तुझी प्रकृतीही अद्याप सुधारलेली नाही. तू आपल्या घरी गेलीस तर लवकर सुधारणा होईल तुझ्यात असं मला वाटतं. नेहमीची माणसं नेहमीचं वातावरण मानवतं तसं कुणी तिला नाही आई, चंद्रप्रकाश म्हणाला. तिची आत्या आहे काळजी घेणारी. आजारात परकी माणसं भोवती असण्यापेक्षा आपली माणसं भोवती असलेलं बरं असतं. ती इतके दिवस इथं राहिल्यावर ती आपल्याला परक मानित नसणार, खरं ना? चंद्रप्रकाशनं थेट तिलाच प्रश्न केला. ते खरं आहे, पण तुमच्या आईचं म्हणणं खोटं नाही. मी मुंबईला परतणंच योग्य होईल. तू ऐनवेळी जाणार रश्मी, तोंडात घास न घालता पानात हात तसाच ठेवून अश्विनी म्हणाली. तू मला वचन दिलं आहेस. ते ठीक आहे ग, पण भानुप्रताप म्हणाला. बस झालं, वाद नको. संपूर्ण बरी होईपर्यंत ती इथंच राहणार आहे, चंद्रप्रकाश निर्णायक स्वरात म्हणाला. मिस साने, संध्याकाळी मी तुम्हाला मोटारीतून फिरायला घेऊन जाणार आहे. थोडा फरक झाला की तुम्हाला हुशारी वाटेल. ती पुटपुटली. मला वाद नको आहे, तो म्हणाला. 4:30 वाजता तयार राहा. तिचा नाईलाज झाला. दुपारी 4लाच त्याच्याकडून सूचना आली. 4:30ला ती तयार होऊन खाली आली. दारासमोर गाडी तयारच होती.
चंद्रप्रकाश स्वतःच गाडी चालवायला बसला होता. तुमच्याबरोबर वाद घालायचा नाही मला, ती मंद स्वरात म्हणाली. पण आपण काय बोलणार? काय उरले आता? मला तसं वाटत नाही, तो म्हणाला आणि त्यानं तिचा हात धरून तिला आत घेतलं. घाबरू नकोस, तो म्हणाला. मी भांडणार नाही तुझ्याशी. अगदी आरामात टेकून बस. कार फैजाबादमध्ये शिरली. त्यानं हॉटेल रिगल समोर कार थांबवली. चल, तो म्हणाला आणि त्यानं आधार देऊन तिला खाली उतरवलं आणि हॉटेलात नेलं आणि भली मोठी ऑर्डर दिली. बोल आता, तो म्हणाला. काय बोलू? ती पुटपुटली. तेही मीच सांगू. एरवी तर कुणावरही आरोप करायला तू कचरत नाही. ती माझी चूक होती, त्याबद्दल मी क्षमाही मागितली. मी ते विसरूनही गेलो, पण मी विसरू शकत नाही. तुम्ही मला खूप दुखवलं आहे. बरोबर आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. ती अविश्वासानं त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतील अशी तिनं अपेक्षाही केली नव्हती. त्यामुळे तिला धक्का बसल्यासारखं झालं होतं. सॉरी, तो म्हणाला. माझा गाढवपणाच झाला बघ. आज प्रथमच तू बाहेर पडलीस आणि मी तुला वेड्यासारखा धक्का दिला. ती निमूटपणे तो धक्का पचवीत राहिली. परतीचा प्रवास सुरू झाला तरीही ती बावरलेलीच होती. त्याचे शब्द सारखे तिच्या कानात गुंजत होते. त्यामुळे ती कावरी-बावरी झाली होती. येताना त्यानं गाडी एका आड रस्त्याला थांबवली आणि तिला जवळ घेऊन तिचं हळूवार चुंबन घेतलं. आपल्या दोघात तूर्त इतकं अंतर ठेवणं योग्य आहे. तू इतकी देखणी आहेस की काही वेळा माझं भान हरपतं. पण तू अद्याप पूर्णपणे बरी झाली नाहीस, हे विसरून चालणार नाही. तुमच्या बोलण्याचा अर्थच मला कळत नाही, ती बावरून म्हणाली. का बरं? तो मृदू स्वरात म्हणाला. स्त्रियांना काही गोष्ट पटकन कळतात असं म्हणतात. माझं तुझ्यावर प्रेम आहे, ही गोष्ट कळली नाही तुला? कळली, ती अवघडत म्हणाली. पण विश्वास बसत नव्हता. साहजिकच आहे ती. पण काही वेळा मी कठोर वागतो असं मला वाटतं. पण एक लक्षात घे, तुझ्यावर माझं प्रेम नसतं तर तुला क्षमा करणं अवघड गेलं असतं मला. खरं आहे ते. मी थोडा अहमन्य आणि शिष्ट आहे, हे खरं आहे. माझी वृत्ती अरेरावीची आहे. इतरांकडून सदैव अपेक्षा करणारी आहे. तुझ्याकडून मी जेवढी अपेक्षा करीन, त्याची मी 10 पटीनं परतफेड करीन. अट फक्त एकच, तू माझ्यावर थोडं तरी प्रेम करावंस. मी तुमच्यावर किती प्रेम करते, ते शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि त्याचकरिता अवमानाची भीती असूनही मी इथं राहिले. अवमानाची भीती? तो प्रसंग घडल्यावर तुम्ही माझा सन्मान करावा अशी अपेक्षा कशी करता आली असती मला? पण मी आता तुझा सन्मान करीत आहे, याची खात्री पटली ना तुला? हो, ती म्हणाली आणि तिनं त्याच्या छातीवर आपलं मस्तक घुसळलं. आता माझी पूर्ण खात्री झाली. ही खात्री होईपर्यंत कशातच माझं मन लागत नव्हतं. धंद्याकडेही दुर्लक्ष होऊ लागलं होतं. पण आता तो प्रश्न राहिला नाही. पुढचे काही दिवस कधी सरतील असं झालंय मला. वहिनीची सुटका झाली की लगेच आपण विवाहबद्ध होऊ. चालेल ना? निश्चितच चालेल. त्या अवधीत हा धक्का मला पचवता येईल. आपलं लग्न होताच पचेल. तुमच्या आईला हे आवडेल? का आवडणार नाही? कारण मी तुमच्या तुलामुलाची नाही. अश्विनी कुठं आमच्या तुलामुलाची आहे? तरीही तिच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. तरीही मला कुणी आपल्या इच्छेखातर वाकवू शकणार नाही, एकमेव तुझा अपवाद सोडून. तरी पण आपण हे इतक्यात उघड करू नये असं मला वाटतं. तुमच्या आईशी तूर्त तरी मी वाद घालू शकणार नाही. आईच्या पसंती-नापसंतीचा प्रश्न येतोच कुठं? हा प्रश्न आपल्या दोघांचा आहे. तरीही आपण ते गुप्त ठेवू. मी तुम्हाला आवडते ही गोष्ट तुमच्या आईच्या हळूहळू ध्यानात येऊ दे. त्यांचा प्रतिकार आपोआप लुडा पडेल आणि तोवर मी मनाला कसं आवरू? हा थोड्या दिवसांचा प्रश्न आहे चंद्र. ठीक आहे, वास्तविक तू माझी आहे ही जाहीर करायची मला खूप घाई झाली आहे, तो म्हणाला आणि त्यानं मोटार घराकडे घेतली. त्याच्या आईचं कारण पुढे करून आपलं लग्न गुप्त ठेवण्याची तिनं त्याला गळ घातली. त्याला वेगळं कारण होतं. या लग्नाबद्दल सारासार विचार करण्याची तिला आवश्यकता वाटत होती आणि त्याप्रमाणे त्याचा हा आवेश तसाच कायम राहतो की नाही, हेही तिला पारखून घ्यायचं होतं. रश्मीच्या बाबतीतले चंद्रप्रकाशचं वागणं अवांतिकाबाईंना खटकत होतं. अगदी तिची अपेक्षा होती त्याप्रमाणेच. पण तरीही त्यांनी एका शब्दानेही त्याला हटकलं नव्हतं. दुसरं कारण म्हणजे सुलभा परत आल्यानं त्या खुश होत्या.
आणि सुलभाच्या परत येण्याला रश्मीचा हातभार लागला आहे, ही गोष्टही त्या विसरल्या नव्हत्या. पण रश्मी आणि चंद्रप्रकाश यांच्यात काहीतरी गुप्तगू चालू आहे, असा अश्विनीला मात्र संशय आला. रश्मी, तुझं आणि भाऊजींचं काही जमतंय का? बागेत फिरता फिरता अश्विनीनं अचानक प्रश्न केला. छे ग, आमचे सतत मतभेद आणि वाद होतात, ती म्हणाली. लग्न होईपर्यंत हे असंच चालतं. तुला अद्यापही त्याची भीती वाटते का ग? तशी भीती नाही वाटत, पण तो माझं मन दुखावेल अशी शंका वाटत राहते. तू सुद्धा त्याला दुखावशील. छे, त्याचं मन अगदी घट्ट आहे. तितकाच तो दुबळाही आहे. त्याचीही मर्मस्थळं आहेत. तो इतरांकडून फार मोठ्या अपेक्षा करतो आणि त्या पुऱ्या झाल्या नाहीत की इतरांपेक्षा तोच अधिक दुखावला जातो. तू त्याच्या अपेक्षा सहज पुऱ्या करशील याची मला खात्री आहे. तरीही हे लक्षात ठेव, त्याच्या आईला आवडेल हे? आपल्या मुलानं परस्पर लग्न ठरवलेलं कुठल्याच आईला आवडत नाही. पण मालविकाची जवळीक त्यांना आवडते, असा माझा अंदाज आहे. अद्याप तिचं खरं स्वरूप त्यांना माहीत नाहीये, म्हणून त्या खुश आहेत. नंतर मात्र त्यांचं आणि तिचं जमणार नाही. त्यापेक्षा तू त्यांना नंतर नक्कीच आवडशील. काहीतरी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. काहीतरी नाही, अपेक्षा योग्य आहे. लग्नानंतर सारं काही ठीक होतं. ती हसली आणि तो विषय मागे पडला. पण मालविका जेव्हा बंगल्यावर येईल, तेव्हा मात्र ती अस्वस्थ होईल. मालविका चंद्रप्रकाशच्या अंगाशी अंग घासून लाडे लाडे बोलू लागली की मत्सराने पेटून उठे. सरळ पुढे व्हावं आणि आपलं गुपित उघड करावं, असा तिला मोह होईल. पण मोठ्या मुश्किलीनं ती आपलं मन आवरीत असे. अर्थात विवाहानंतरही आपणास सतत मस्तरगस्त राहावं लागणार आहे याची तिला कल्पना होती. कारण चंद्रप्रकाशला सुंदर स्त्रियांचं आकर्षण नेहमीच वाटणार होतं आणि स्त्रियाही त्याच्यावर सदैव लट्टू होत. उत्तर हिंदुस्थानी दाक्षिण्यही त्याच्या अंगात भिनलेलं होतं. या त्याच्या गुणांचा तिनं एक दिवस बोलताना उल्लेखही केला होता. त्याला कमालीचं आश्चर्य वाटलं. कमाल आहे तुझी. मी तुझ्या सौंदर्याची स्तुती केलेली आवडत नाही तुला? त्यानं विचारलं. अर्थातच आवडते. पण त्याचबरोबर हे शब्द तुम्ही किती जणींना उद्देशून काढले आहेत, हाही विचार मनात येतो. पूर्वी मी हे किती वेळा बोललो याला काही अर्थ नाही, पण यापुढे मी किती वेळा हे शब्द उच्चारेन त्याला मात्र महत्त्व आहे. म्हणजे यापुढेही तुम्ही हे शब्द उच्चारणार आहात तर? त्या वर्णनाच्या किती स्त्रिया भेटतील यावर ते अवलंबून आहे. मला ते आवडणार नाही. का? मत्सर वाटेल की काय तुला? होय, असं मत्सरग्रस्त असणं योग्य नव्हे. पण ते जमणं अवघड आहे. मत्सर असावाच लागतो, कारण त्यात प्रेम दडलेलं असतं. तो हसत म्हणाला आणि तिनं प्रेमानं त्याच्या पाठीत गुद्दा आणला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.